कोणतेही शुभ कार्य असो, ज्याच्या आराधनेने त्या कार्याचा आरंभ होतो, ते दैवत म्हणजे श्री गणराय, सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. मंडळी, आपल्याकडील पुराणांमध्ये श्री गणेशाच्या अवताराशी निगडीत अनेक गोष्टी आढळतात. गणपतीचा जन्म कसा झाला, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र गणपतीने संहार केलेल्या विविध असुरांच्या, राक्षसांच्या गोष्टी फारशा ऐकिवात नाहीत. गणपती आणि दक्ष राजाची गोष्ट. गणपतीचे 8 अवतार कोणकोणते? गणपतीने असुरांशी केलेली युद्धे, चंद्राला दिलेला शाप, अशा अनेक गोष्टी आपण या खास शोमधून ऐकणार आहोत. गणपतीला एकदंत नाव कसे पडले? छोटेसे उंदीर मामा महाकाय गणेशाचे वाहन कसे झाले? किंवा गणपतीला सर्वात पहिले पूजण्याचा मान कसा मिळाला? अशा अनेक रंजक गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत. सोबतच गणपतीच्या काही पारंपरिक कथा देखील ऐकणार आहोत. गणपती बाप्पांच्या या गोष्टींचा वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला आवर्जून द्यायला हवा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या शोला आणि ऐकूया गणेश पुराणातील काही रंजक कथा. आपल्या सर्वांना माहीत आहेच की लाडक्या बाप्पाचे वाहन उंदीर मामा आहेत. पण हे उंदीर मामाच का त्यांचे वाहन झाले? यामागे नेमकी कथा काय आहे, हे आपण या भागात जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी स्वर्गात अमरावतीमध्ये एकदा देवांची सभा भरली होती. या सभेला सर्व देव, मुनी उपस्थित होते. देवांचा राजा इंद्र आपल्या सिंहासनावर बसले होते. त्यावेळी तिथे गंधर्व राजा क्रौंचसुद्धा उपस्थित होता. काही कारणास्तव त्याला बोलावणे आल्यामुळे त्याने देवराज इंद्राची परवानगी घेतली आणि तो घाईघाईत तिथून निघून जाताना त्याचा पाय तिथे बसलेल्या महर्षी वामदेव यांना लागला. महर्षींना राग आला. त्याने वाटले क्रौंचने आपला अपमान केला आहे. ते रागाने एकदम लाल होतात, प्रचंड चिडतात आणि म्हणतात, "अरे मूर्ख गंधर्व! एक ऋषी इथे खाली बसले आहेत. तुला तेवढंही बघायचं नाहीये का? तू इतका उन्मत्त झाला आहेस काय? जा, मी तुला शाप देतो की तू उंदीर बनणार." हे ऐकून गंधर्व राजाला खूप वाईट वाटले. तो खूप घाबरला. आपल्याकडून चुकून झालेल्या या चुकीबद्दल तो ऋषींकडे दयायाचना करू लागला. त्याची अवस्था बघून महर्षींना त्याची दया येते आणि ते म्हणतात, "तू उंदीर जरूर होशील, पण तू उंदीर म्हणून भगवान गणपतीचे वाहन होशील आणि त्यामुळे तुझे आयुष्य धन्य होईल. त्यांच्या आशीर्वादाने तुझे आयुष्य जास्त सुखी होईल. तुझं सर्व दुःख दूर होईल." त्यानंतर काही वेळातच तो गंधर्व राजा उंदीर होऊन महर्षी पराशर यांच्या आश्रमात जाऊन पडला. तो उंदीर आकाराने साधारणतः उंदरांपेक्षा हजारो पटींनी मोठा होता. इतकेच नाही, तर त्याचा आवाज एकदम कर्णकर्कश होता. त्याचे दात अत्यंत भयंकर होते. आश्रमात येताच त्याने नासधूस करायला सुरुवात केली. तिथे असलेली वस्त्रे कुरतडायला सुरुवात केली. तसेच आश्रमातल्या बागेतील झाडे पाडायला सुरुवात केली. सगळीकडे उपद्रव माजवायला लागला. हे सर्व बघून पराशर ऋषींना या उंदराचा कसा बंदोबस्त करावा, याचा वेळेत बंदोबस्त केला नाही तर तो अजूनच उपद्रव करत बसणार आणि याची हत्या केली तर ते पाप होणार. त्यामुळे याला पळवून कसे लावायचे याचा विचार महर्षी करतात. तेव्हा ऋषी देवाला प्रार्थना करतात, "हे प्रभू, कृपा करा आणि या उंदरापासून माझी सुटका करा आणि मला वाचवा." तेव्हा ऋषींची याचना गणपती ऐकतात आणि म्हणतात, "हे गुरुवर्य, तुम्ही माझ्या पित्यासमान आहात. मी असताना तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्याचा बंदोबस्त करणे हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो." गणपती एक दैवी फास तयार करतात आणि तो स्वर्गातून खाली पृथ्वीपर्यंत सोडतात. हा जादुई दैवी फास बघून अनेक देवतासुद्धा पळून जातात. तो दैवी फास स्वर्गातून पाताळात येतो आणि तिथून धरतीवर घुसून त्या उंदराच्या गळ्यात पडतो. त्यामुळे उंदीर एकदम गोंधळून जातो. त्याला विचार येतो, "मी इतका शक्तिशाली, इतका अजस्त्र, मग हा फास माझ्या गळ्यात कोणी टाकला? सृष्टीवर मी इतका उपद्रव माजवला, इतकी दहशत पसरवली, तरी मला पकडणारा हा आहे कोण?" जेव्हा उंदराला दिव्य फासाच्या माध्यमातून स्वर्गात गणपतीच्या समक्ष उभे केले जाते, तेव्हा त्याला आपल्या शापाची आठवण होते.
त्याने हात जोडून गणेशाला वंदन केले. इतकेच नाही, तर गणेशाला दयायाचना करून आपल्याला या शापातून मुक्त करावे, यासाठी विनंती केली. तेव्हा गणेश म्हणतात, "हे मूषका, या शापातून मी तुला मुक्त करू शकत नाही. पण तुला त्या व्यतिरिक्त काही हवे असेल तर माग." उंदीर विचार करतो आणि म्हणतो, "हे गणेशा, मला दुसरं काही नको. तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा. मी आपल्या सेवेत काय करू शकतो?" तेव्हा गणेश म्हणतात, "माझी अशी इच्छा आहे, की तू माझं वाहन म्हणून माझ्या सोबत राहावेस." याला उंदीर मामा स्वीकारतात. जेव्हा गणपती उंदरावर आरूढ होतात, तेव्हा त्यांच्या वजनाने उंदराला प्रचंड त्रास होतो. त्याला असे वाटते, आता आपले प्राण काही राहणार नाही. तेव्हा उंदीर गणपतीला विनंती करतात, "हे प्रभू, माझ्यावर दया करा. कृपया आपण आपले वजन इतके हलके करावे, की आपण आरूढ झाल्याने माझ्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. तसेच मी आपल्याला एकदम सोयीस्करपणे वाहून नेऊ शकतो." उंदराची ही विनंती ऐकून गणपतींच्या हे लक्षात येते, की मूषकाचा गर्वहरण झाला आहे. तेव्हा आपल्या दैवी शक्तीने गणपती आपले वजन इतके हलके करतात, जेणेकरून उंदीरमामा त्यांचे वजन पेलू शकतील. हे पाहून पराशर ऋषी एकदम भावूक होतात आणि म्हणतात, "हे गणराया, ज्या उंदराच्या उन्मादामुळे जंगलातील मोठी मोठी झाडे कोसळून पडत होती, ज्याच्या आवाजाने मोठमोठे पर्वत हादरत होते, त्या मूषकाला काही क्षणांमध्ये आपण आपले वाहन केले, ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. इतका पराक्रम, धाडस आणि सामर्थ्य असणारे ब्रह्मांडात स्वामी आपणच आहात." काही दिवसांनी गणपतीने मूषकाच्या गळ्यात दोरी बांधली आणि त्याच्यासोबत खेळू लागला. गजानन हळूहळू मोठे होऊ लागले. त्यांनी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, वेदपुराण, उपनिषद यामध्ये खोलवर अध्ययन करून ज्ञान संपादन केले. दुसरीकडे सिंधुरासूर नावाच्या राक्षसाचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यांच्या अन्याय व अत्याचाराने देवता आणि मनुष्य हैराण झाले होते. त्याने सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या सत्कर्मी लोकांना कारागृहात ठेवले. तसेच स्त्रियांवर अत्याचार सुरू केले. यावर एकच उपाय म्हणून सर्व गजाननाची आराधना करतात. गणेशाचे स्तवन करून त्याची प्रार्थना करतात. या सर्व भक्तीला गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या पिताश्रींची परवानगी घेऊन सिंधुरासुरासोबत युद्ध करण्यासाठी तयार होतात. त्याने केलेल्या लोकांवरील अन्याय, अत्याचार याचा विनायकाला चांगलाच अंदाज आलेला असतो. पराशर ऋषींच्या आश्रमातून गणपतीने सिंधुरासूरच्या नगरीमध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्वत्र मेघगर्जना झाली, पर्वतांमध्ये भूकंप झाले आणि धरती हादरली. सिंधुरासूरला कळेना नेमकं आलं काय, कोण आलं आहे. तेव्हा तो आपल्या सैन्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवतो आणि जो कोणी असेल त्याला बंदी बनवून आणायला सांगतो. जेव्हा त्याचे प्रधान येतात आणि ते म्हणतात, "अरे तू कोण आहेस? तुझा इथे येण्याचा उद्देश काय आहे? तुला महापराक्रमी सिंधुरासूर दैत्यराज यांच्या शक्तीची कल्पना नाहीये का?" त्यावर विनायक म्हणतात, "मी तुमच्या त्या दैत्यराज स्वामींचा खात्मा करण्यासाठी आलो आहे. मी शिवपुत्र विनायक आहे. तुम्हा सगळ्या अधर्मी राक्षसांचा खात्मा करून धर्मस्थापनेसाठी मी आलो आहे. जा आणि माझा हा निरोप तुमच्या राजापर्यंत पाठवा." हे ऐकताच अहंकाराने माजलेला सिंदूरासन तडक उठतो आणि त्या विनायकाला संपवण्याच्या निर्धाराने तयार होऊन निघतो. जेव्हा तो विनायकाच्या समक्ष येतो, तेव्हा तो म्हणतो, "शिव, विष्णू आणि ब्रह्म या तिन्ही लोकांवर मी राज्य केलं आहे. तर तू कोण आहेस माझ्यासमोर? तुला तर चुटकीत ठेवून संपून टाकीन." असे म्हणताच विनायक आपले भव्य, विराट रूप प्रस्तुत करतात आणि आपल्या हाताने सिंदूरासनाचा खात्मा करतात. अधर्मावर धर्माचा विजय होतो. त्याचे रक्त विनायकाच्या अंगाला लागते. म्हणून त्यांचे नाव सिंदूरवदन किंवा सिंदूरप्रिय असे प्रसिद्ध होते. मूषकावर आरूढ गणेशजी अनेक असुरांचा पराभव करतात आणि त्यामुळे त्यांची अनेक नावं प्रसिद्ध होतात. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत
पुढच्या भागात चंद्राला गणेशजींकडून शाप. नेमकी ही गणेश पुराणातील गोष्ट आहे तरी काय? चला, या भागात आपण जाणून घेऊयात. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. कैलास पर्वताच्या शिखरावर अनेक देव, ऋषी, तपस्वी आणि दिव्य गण तसेच त्यांच्या सोबतीला ब्रह्मदेव सुद्धा थोड्या उच्च स्थानी बसले होते. या सगळ्यांसमवेत साक्षात महादेव आणि पार्वती सुद्धा विराजमान होते आणि तिथेच बाजूला गणपती व कार्तिक स्वामी आपल्या इतर सवंगड्यांसोबत खेळत होते. महादेवांच्या हातात एक दिव्य फळ होते आणि हे फळ नेमके कोणाला द्यायचे याचा ते विचार करत होते. तेव्हा त्यांनी हा प्रश्न पार्वतीला विचारला. तेव्हा देवी पार्वती काहीशा गोंधळात पडल्या. कधी त्यांना वाटत होते हे फळ गणेशाला मिळावे, तर कधी-कधी वाटायचे कार्तिकला मिळावे. त्यांच्या या गोंधळामुळे महादेव या फळाचा नंतर विचार करण्याच्या हेतूने ते फळ आपल्याजवळच ठेवतात. काही वेळ गेल्यानंतर गणेश आणि कार्तिक दोघेही ते फळ मिळवण्यासाठी हट्ट करू लागतात. तेव्हा महादेव ब्रह्मदेवाला म्हणतात, "हे ब्रह्मदेव, हे एक दिव्य फळ आहे, जे नारदांनी मला दिले होते. आता ते माझ्या दोन्ही पुत्रांना हवं आहे आणि त्यांना त्याची अर्धी समान वाटणीही करायची नाही. तर तुम्हीच सांगा, यावर मी काय उपाय करू?" महादेवांचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणतात, "जर फळ एकच आहे, तर ते नक्कीच कार्तिकला मिळाले पाहिजे, कारण कोणत्याही पहिल्या वस्तूवर घरातील मोठ्या बालकाचा पहिला हक्क असतो." ब्रह्मदेवाचे हे बोल ऐकून महादेव ते दिव्य फळ कार्तिकला देतात, पण यामुळे गणेशजी चांगलेच नाराज होतात. विशेष म्हणजे ते ब्रह्मदेवांवर जरा जास्त नाराज होतात, कारण त्यांच्याच सांगण्यावरून महादेव ते फळ कार्तिकला देतात. कैलासातील ती सभा संपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघून जातो. त्यासोबत ब्रह्माजी पण निघून जातात. तेव्हा त्यांना सृष्टीची निर्मिती करायची असते. ते जेव्हा त्या निर्मितीला सुरुवात करतात, तेव्हा गणेशजी त्यांच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यात विघ्न आणतात. त्यानंतर गणेश आपले भव्य रूप ब्रह्मदेवांना दाखवतात. ते भव्य रूप बघून ब्रह्मदेव पूर्णपणे घाबरून जातात. हा सर्व प्रकार चंद्र बघत असतो आणि गणेशाच्या भव्य रूपाने ब्रह्मदेव घाबरलेले पाहून चंद्र हसू लागतो. त्याच्यासोबत चंद्राचे बाकीचे साथीदार जे ही घटना बघत असतात तेही हसू लागतात. हे सर्व पाहून गणपतीला प्रचंड राग येतो आणि गजानन रागाच्या आवेशात येऊन चंद्राला शाप देतात. ते म्हणतात, "मला पाहून इतक्या नीच पातळीला जाऊन तू माझी खिल्ली उडवलीस. जा, आता मी तुला शाप देतो की आजपासून तुझं कोणीच तोंड पाहणार नाही आणि जो हे धाडस करेल त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल." असं म्हणून गणपती निघून जातो. गणेशाच्या शापामुळे चंद्राचे तेज पूर्णपणे उतरते आणि त्याची अवस्था दयनीय होते. चंद्राला काय करावे सुचत नाही. आपल्या वागण्याचा त्याला खूप पश्चात्ताप होतो. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणवल्या जाणाऱ्या गणेशाचा माझ्याकडून असा कसा अपमान झाला? अनवधानाने मी त्यांचा अनादर केला. आता मी काय करू? या विचारात चंद्र पडला. काय करावे